तर मणिपूरमध्ये पोहोचलोय. वेलकम टू मणिपूर. पाहू शकताय बोर्ड लागलाय. लई सूर्य डेंजर. तर तिथं ILP बनवावी लागते, पण ही लई इडी त्यांना हॉटेल बुक दाखवायला लागतंय, काय दाखवायला लागतंय. लई अडचणी भाऊ. इथं लई वेळ गेला माझा इथं ILP काढण्यातच. एक रोड खराब आहे म्हणलं आणि हे पडलं माझं बॅग. ओके चला बांधूया परत त्याला. आता मणिपूरमध्ये आणि फुफुटा बघा काय दिसतंय का. इच्छा गावात काही दिसत नाही समोरचं पण. हां महाराष्ट्राचे कोण आहे? हां क्या नाम है आपका? मेरा स्वप्नील देवडे. महाराष्ट्र से आए? कुठले आहे तुम्ही? जय महाराष्ट्र. हर हर महादेव. मित्रांनो पाहताय का धूळ पाहताय का. तर आज आपण मणिपूरमध्ये आलोय. मणिपूरमध्ये आल्यापासून बघा रोडला नुसता फुफुटा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता फायनली आपण नाही आज नागालँडला सोडून जातोय. तर काल रात्री तुम्ही पाहिलं नसेल की मी कुठं थांबलो होतो, तर तेच दाखवतो. नाही तर हीच क्लिप नाही काल रात्रीच्या व्हिडिओला टाकाल. तर असं पाहू शकता इथं जुको व्हॅली इको टुरिझम मॅनेजमेंट अथॉरिटी रेस्ट हाऊस आहे इथं. तर इथं थांबलो होतो. तर नो एंट्री विदाऊट तिकीट असं आहे. तर इथनं आपण असं आलं की इथं ऑफिस आहे त्यांचं तिकीट काउंटरचं. आणि इथं एक रूम आहे ज्यात लगेज वगैरे ठेवू शकतात लोक. तिथंच मी नाही टेंट लावला होता अशा प्रकारे. इथं थांबा उघडतो दरवाजा. एवढी कॉम्पॅक्ट रूम आहे ना की जाग्यावर बरोबर मापाचंच ही होतं. टेंटची पण जागा आणि ह्याची पण पाहू शकताय बरोबर मापात टेंट बसलं. दरवाजा उघडायचा लावायचा असला तर टेंटला थोडं दाबायला लागत होतं. अशा प्रकारे राहण्याची सोय होती. तर चला मित्रांनो हे सगळं आवडतं. आपण आज फायनली मणिपूरला जातोय. नागालँडमध्ये 4 मुक्काम होते आपले. तर आपण मणिपूरला जातोय आता. ओके मित्रांनो तर फायनली निघतोय आता. गाडीला सामान वगैरे लोड केलं. इथं मला थांबायचं होतं थोड्या वेळ, पण इथं लई गर्दी होती. कालवा झाला की मला काही व्हिडिओ वगैरे बनवता येत नाहीये. तर अशा प्रकारे आहे इथं एक रील काढूया आणि जाऊया. तर इथंच मी टेंट लावून थांबलो होतो 2 दिवसचा मुक्काम. तर चला जो भाऊ आहे ते कामात बिझी. ओके चल मित्रांनो. तर जाण्या अगोदर ज्याने आपल्याला थांबायला परमिशन दिली होती त्याला म्हणतो ब्रो आय एम गोईंग. ओके. तर मित्रांनो हा एक होता आणि ह्याच्या जोडीला अजून एक होता. तो बी भारी होता. तो गेलाय आता म्हणे त्यांच्याकडे कोणते पाहुणे नाही त्यामुळे सामानाने गेलाय. ते म्हणला थांबा मी येतो पण मला इथं काय थांबण्यात आयता वाटा नाही, कारण आपल्या पुढे पण जायचंय. तेवढ्यात आपला नाश्ता होईल. तर चला जाऊया. ओके तर मित्रांनो बाय बाय. ह्याला बाय बाय म्हणून ओके थँक्यू. चला ओके. तर मित्रांनो निघतोय. ही पोरगं होतं यांनी मला बॅग बांधायला ह्याला सगळ्याला मदत केली. मग आता गाडी अशी लागली होती की गाडी मागं सरकत होती. तर त्याला बोलावलं म्हणलं ये जरा गाडी पकड. तो आला गाडी पकडली. तर मित्रांनो काय आहे तुम्हाला सांगतो जुको व्हॅलीचं नक्की. तर तुम्हाला नाही तुमची स्वतःची गाडी घेऊन जरी आला तरी 4 व्हीलर वरती जात नाही. त्याला ग्राउंड क्लिअरन्स कमी असलेलं आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये की लई खराब रोड आहे. त्यासाठी तुम्हाला तिथंच तुमची गाडी पार्क करायला लागते. तिथनं शेअरिंग टॅक्सी भेटते. त्या टॅक्सीने तुम्ही जाऊ शकताय जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत. 8 किलोमीटर गाडी जाते 8 किलोमीटर ट्रॅक करायचा अशा प्रकारचं आहे. त्यातलं 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर लय हार्ड आहे. ते हार्ड पार केलं ना की मग एवढं काही नाही आहे. मग आपलं नॉर्मल चालल्यागतच आहे डोंगरात अशा प्रकारचं आहे. ओके चलो नाश्ता करूया. इथनं नाश्ता करून एकदा कल्टी टाकली ना की लवकर थांबायचं नाही असंही. की चलो थंबनेल पण बनवू नाश्ता करू. ब्रेड आहेत कालचे तर चहा बरोबर ब्रेड खाऊन निघूया. मित्रांनो तर काल जे ब्रेड घेतलं होतं ते शिल्लक राहिले होते. छान ब्रेड खातो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. अशा प्रकारे आहे आपल्याकडे ब्रेड आहेत आणि चहा घेतलाय. छान ब्रेड खातोय. ओके मित्रांनो तर आपण आहे आज नागालँडमधली विसुमा या गावात. तर आजचा प्रवास असणार आहे आपला नागालँड टू मणिपूर. चला जाऊया. मित्रांनो तर फायनली आपला प्रवास चालू झाला आहे आता इम्फाल्स मणिपूरच्या दिशेने. तर 115 किलोमीटर आहे. 115 किलोमीटरमध्ये आपल्याला 115 किलोमीटर 4 तास लागणार दाखवतं आहे. 4 म्हणजे आपल्याला 6 तास पकडून चालायला लागणार आहे. आपण 8ला निघालो म्हणजे अंधारपर्यंत पोहोचल आपल्याला.
संध्याकाळपर्यंत असं आहे. चला रोड कसे आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे. तिकडं गेलं होतं स्ट्रेट दाखवतात रोड, म्हणजे असं वळणं बिळणं कमी. बघूया काय होतंय. चलो 500. तर मित्रांनो 500 आप तेल लेगा उतना कैश दे देगा एक्स्ट्रा. हम 3,000 का तेल लेगा 6,000 रुपया देगा. हाँ 500 500 ना. पेट्रोल. अब मेरा बात समझा ना, जितना आप तेल लेगा नहीं वो थोड़ा ज्यादा उतना कैश दे देगा. मित्रांनो तर आता आपण टाकतोय नागालँडमध्ये शेवटचं पेट्रोल. तर 500 रुपये 97.26 रुपये लिटर पेट्रोल आहे. ओके चलो ब्रो गे के ओके ओके. चला मित्रांनो, तर हे भाऊ होता, याच्याकडून फोटो काढून घेतला मी आजच्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात असं लिहायसाठी. पण आला नसेल चांगला असं मला वाटतंय, का सावलीत उभा होतो मी. मित्रांनो तर पावसाच्या दिवसात पाहू शकता इथं लँडस्लाईड वगैरे झाली. अशा प्रकारे रोड डायरेक्ट खचून गेलाय. कसला डेंजर खचलाय भाऊ, गेलाय एखादा तर खाली येतोय. चलो तर आपल्याला आज आपण फायनली मणिपूरमध्ये पोहोचतोय, आपल्या 11व्या राज्यात. 11वंच आहे ना, 11वंच आहे. ओके तर मणिपूरमध्ये पोहोचलोय. वेलकम टू मणिपूर. पाहू शकताय बोर्ड लागलाय. लय सूर्य आहे डेंजर. तर आपण पहिलं इनर लाईन परमिट काढायची आहे आपल्याला. तर गाडी इथं लावतो मी. आलो बी मणिपूरला, इतक्या जवळ मणिपूर होतोय. ओके दिसतंय का वेलकम टू मणिपूर. मित्रांनो तर फायनली मणिपूरमध्ये पोहोचलोय. सकाळी 10 किलोमीटर चालवल्यानंतर आपण मणिपूरमध्ये पोहोचलोय. तर अशा प्रकारे इथं बॉर्डर आहे. तिथं ILP बनवावी लागते. पण ही लई ईडी त्यांना हॉटेल बुक दाखवायला लागतंय, काय दाखवायला लागतंय. लई अडचणी भाऊ. इथं लई वेळ गेला माझा इथं ILP काढण्यातच. एक हॉटेल बुक करायला लागलं 450 रुपयाचं. तर कुठं जाऊन तर ILP भेटली. अशा प्रकारे या बॉर्डरच्या पलीकडेच गाडी लावून आलो होतो, कारण आपल्याला तिथं जाऊन एक रील काढायची होती अशा रीतीने. तर चला गाडी घेऊया आणि आपण एक रील काढू आणि मग जाऊया. तर तुम्ही ह्या बॉर्डरवर ना माऊ बॉर्डरवर एंटर केलं ना, तर इथली माणसं जरा सर्किट डोक्याची. हॉटेल बुकिंग सगळंच मागतात. बाकीच्या बॉर्डरवर हॉटेल बुकिंग काही नाही, नुसतं आधार कार्ड दिलं तरी होतंय. अशा प्रकारे पाहू शकताय. वेलकम टू मणिपूर हे तुम्हाला पाठी दिसती. चला मित्रांनो मी ही गाडी घेऊन मणिपूरला पोहोचलोय. महाराष्ट्रातली MH पासिंगची गाडी घेऊन मणिपूरला पोहोचलोय. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती ते ईशान्य भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिप. त्यामधील आपण भारतामधील जवळपास 10 राज्य क्रॉस करून 11व्या राज्यामध्ये प्रवेश करत आहे. मणिपूर आपण आता नागालँडमध्ये आणि आपण मणिपूरमध्ये प्रवेश करणार आहे मित्रांनो. तर या ट्रिपमध्ये आपण 10 राज्य फिरलोय, त्याचबरोबर 2 देश पण फिरलोय, नेपाळ आणि भूतान. तर मित्रांनो मणिपूर हे खूप खतरनाक राज्य आहे. आपण नागालँडमधून आलोय. मणिपूरमध्ये 2 जातीमध्ये भांडणं चालू आहे, त्यामुळे तिथं रिस्की आहे. तरी पण तुमचा भाऊ चाललाय. आणि मणिपूरमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला ILP ही लागते. हा कागद लागतोय, इनर लाईन परमिट. तर मित्रांनो इथं इनर लाईन परमिट बनवण्यासाठी खूप जमेल आहे. माऊ या बॉर्डरवर मी एंट्री केलेली आहे. तर इथं नाही तुम्हाला इनर लाईन परमिट बनवायचं असेल तर पहिलं तुम्हाला हॉटेल बुक करायला लागतं, मगच तुमचं इनर लाईन परमिट बनतंय. अशा प्रकारचा इथं विषय आहे मित्रांनो. तर पाहूया मणिपूरमध्ये काय प्रॉब्लेम येतात काय नाही, सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. तुमच्या भावाला फॉलो करा, कारण भाऊ तुमचा पॅशन प्रो गाडीवर मणिपूरला आलाय. तर मित्रांनो इथपर्यंत यायला जिगळ लागतंय मित्रांनो. एका कोपऱ्यावर भारताच्या दुसऱ्या कोपऱ्यावर आलेलो आहे. फॉलो नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला कळलं पाहिजे मला की महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यातनं आपले व्हिडिओ पाहिले जातात. तर परत एकदा पाहून घ्या. वेलकम टू मणिपूर. आपली गाडी पाहून घ्या. पॅशन प्रो गाडी आलाय मी. मित्रांनो तर रोड खराब आहे काहीच. खराब रोड असला ना माझं काय वांद नाही बाबा. बॅग लगेच सरकते एका साईडला. त्यासाठी ते पाहिजेत बॉक्स. ओके कसला खोलला हा दगड. खोलेन काय त्यात का काय त्यात का ह्यांनी वळण काढून टाकायचा विचार दिसतोय त्याचा. जो टर्न होता ना टर्न काढून का टाकायचा विचार दिसतोय. चला आपल्या एका ह्यांनी ही केलंय की
बुक करू हॉटेल म्हणून त्यांनी दिलं ॲड्रेस, तर त्यांच्या ह्याच्यावर आपल्याला पास बदलाय. तर बघूया तिथं आल्यावर जाऊन बुक करू. फिल्टर वॉटर. You can get from some shops I did yesterday, okay? ओके. नो आय वॉन्ट 20 लिटर वाला जार. I don't know. Me too, यहाँ पे नहीं है ना इसलिए okay, I okay. don't know anything. ओके. चलो. तर मित्रांनो, हे माऊ म्हणून गाव आहे. तर आपल्याला कुठं जायचं आहे? वेलकम टू माऊ, इम्पल्स, वे टू इम्पल्स. चलो एक फोटो. ओके, 1 फोटो. ओके मित्रांनो, तर रोड खराब आहे हे गावात. मला वाटतं हे कॅमेराची सेटिंग उलटी करायला पाहिजे. क्या तर बॅग गिर गे, बॅग गिर गया, बॅग पडलं सगळं. मित्रांनो, रोड खराब आहे म्हणलं आणि हे पडलं माझं बॅग. ओके हां, चला बांधूया परत ह्याला. एका साईडला कल्लं आहे सगळं. बांधूया ह्याला. त्याचा बंद झाला मध्येच कॅमेरा, तर मीच बंद केला. काय मला कळलं नाही. आणि हे कसं काय पडलं? पाण्याची बाकी एवढंच पाणी राहिलं. आता पाणी घ्यायला लागेल आपल्याला. गाडी एकदा धुवायला पाहिजे. जास्तच हाईट झाली असं मला वाटतंय. त्यामुळे जसं बॅग खाली ठेवलं. ओके, बांधल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. लई टाईम होईल नाही तर. सगळं पांढरी झाली बॅग. ओके, सगळं सोडून बांधतो. व्यवस्थितरित्या बांधलेत तर बघूया किती वेळ टिकतात. कारण रोड खराब असला ना तर बॅग सारखे पडत राहतात. मी कालच अनुभव घेतलाय. तर चलो, हे पहिलं तर मोबाईल टाईट करू द्या, नाही तर मोबाईल तर आपला जीव आहे. मोबाईलवर सगळं चाललंय. चलो. अरे नंतर कॅमेरा लागलं नसेल ना, कॅमेरा आतच होता त्याच्यात बॅगमध्ये. कॅमेरा मागे. चलो. आर्मी के लिए जवान है सर. महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से है कोई? है। कौन है महाराष्ट्र से? आप कहाँ जा रहे हो? मैं तो इम्फाल. हाँ, महाराष्ट्र से कौन है? हाँ, चलो भाई, आप क्या नाम है आपका? मेरा स्वप्नील देवडे. महाराष्ट्र से आए. महाराष्ट्र. कुठले सर तुम्ही? जय महाराष्ट्र. संभाजीनगर. संभाजीनगरचे. हो. नाही. कुठं? अरे बाप, तुमचं बरं गाडी चालली घ्यायची असते ना. गाडी आता आहे तीच घ्यायच्या फिरायचं आणि काय जी आपल्याकडे आहे त्याच्यात. कहाँ घूमते आ गए? मैं तो अभी मेरा एक बार ऑल इंडिया हो गया है. अभी मैं नेपाल, भूटान और अभी म्यांमार जाऊंगा. अकेले. आपके साथ कोई नहीं है? नहीं कोई नहीं है. इमरजेंसी होगा तो क्या करोगे? इमरजेंसी होगा तो उस पे सोल्यूशन निकाल लेंगे. और क्या है तो पैनिक हो गया तो टेम्पो में डाल के ले जाएंगे. पैनिक नहीं होने का खाली. इस रोड में ऐसे जगह मिलेगा जहाँ पे कुछ नहीं मिलेगा. ओके. केअरफुली अपना पेट्रोल भरा के. ओके, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. कुठले तुम्ही म्हणला? संभाजीनगर. तुमचं नाव सांगा. गायकवाड. ओके. चला सर. ओके चला. तुमची इथं ड्युटी अजून पुढं आर्मीवाले भेटतच जातील ना? आर्मी आमची पॉइंट पूर्ण है. दिन में निकल जाओगे तो सब मिलेंगे फौजी रोड पे. ओके. हो जाएगा तो हो सकता है. ओके. चला. तर तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके, चला. बाय. फुफुटा बघा किती. सगळ्या गाड्यांवर नुसता फुफुटा झालाय. माझे बी कपडे फुफुटा झाला. इकडे बघा सगळं फुफुटा झालाय. इतका फुफुटा उडतोय. पावसाळ्यात सगळी चिकचिक असणार आहे इथं. तर आपल्याला पहिलं फिल्टर पाणी भेटतंय का कुठं? 20 लिटरचं ज्या दिसलं ना तिथनं भरून घ्यायचे. 50 रुपये द्यायचं झालं तरी 5-6 लिटर भरून घ्यायचं आपल्याला पाणी. ओके, चलो. मित्रांनो, तुम्ही आता मणिपूरमध्ये आणि फुफुटा बघा काय दिसतंय का? इथच्या गावात काही दिसत नाही समोरचं. कसला घाण रोड. नाका तोंडात सगळा फुफुटा गेला. बाबू कसला घाण रोड हा. पुंग काय ते ट्रकवाला समोरचा.
मित्रांनो तो लय खराब रोड आहे मित्रांनो, लय खराब रोड आहे. आता काय खरं नाही. मला तर समोरचं काहीच दिसत नाही. आणि ह्याची काच उघडली तर आतमध्ये सगळं फुफुटा झाला हेल्मेटची. ओके चलो. त्यांच्या पुढं निघतो पहिलं, म्हणजे फुफुटा उडायचा नाही. गेंडेलाच फुफुटा उडवत होते ट्रकवाले. आता तुम्हाला फुफुटा दिसतोय, पण तुम्ही जर पावसाच्या दिवसात आला असता ना तर हे सगळं चिखल असतं. महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र सर, महाराष्ट्र से है क्या कोई? हाँ, महाराष्ट्र आया तो कोई नहीं है इसमें। पुणे पुणे से आया। हाँ. इधर कहाँ जा रहा है अभी? मैं तो इधर जा रहा था, आप देखिए, इसलिए मेरे को लगा आप महाराष्ट्र वाले जैसे दिख रहे. नहीं, वो मिल गए मेरे को उधर. दो एक था एक ना. फर्स्ट में जो माऊ गेट में आप रुके हैं हाँ माऊ गेट में, हाँ वहाँ एक था। हाँ और यहाँ बीच में यहाँ हाँ, बीच वाले मिले जो संभाजी नगर के थे, छत्रपति. हाँ, ओके. अभी तो मैं इम्फाल. हाँ, चलो. मित्रांनो, तर खराब रोड आहेत. एकदम काही पॅच मध्ये रोड खराब आहेत. चांगला रोड पण आहे, खराब रोड पण आहे. आणि आत्ता मला निदर्शनास असं आलं आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आल्यापासून सिक्कीममध्ये पूर्ण गोरे लोक होते, म्हणजे त्यांची चमडी गोरी होती. अरुणाचल प्रदेशमध्ये पण गोरी चमडीचीच लोक होती. नागालँडमध्ये पण गोरेच लोक होते दिसायला जास्त. आणि मणिपूरमध्ये पण गोरीच दिसलेत मला आत्तापर्यंत. लेडीज दिसलेत ते तर गोऱ्याच होत्या. जेंट्स थोडं काय होते. तर आपल्याला अजून आपण थांबलो नाही, कुणाशी कॉन्व्हर्सेशन केलं नाही, आपला अजून कुठं मुक्काम झाला नाही. त्यामुळं माहीत नाही आहे. पुढं गेल्यावर मी सांगेल तुम्हाला. अशा प्रकारे आहे. लोक चांगले असतात, फक्त आपल्याला बोलता आलं पाहिजे त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने. ओके, चलो. हे बघा, MH दिसतंय. मी लई जागा कन्फ्यूज झालो आहे. म्हणलं MH ची गाडी नीट ऑब्झर्व केलं ना तर ती आहे MN मणिपूर म्हणून पासिंग आहे. ती MH गतच दिसते. MN लांबनं पाहिलं तर MHच दिसतंय सेम. अशा प्रकारचं आहे. मरम या गावात आहे आपण आता. मला वाटतं कुठंतरी थांबून व्हिडिओ वगैरे अपलोड करावं. आपल्या गडबड कोणता उपयोग नाही आहे. आपण 2 वाजेपर्यंत पोहोचलो असं दाखवतोय. आपल्याला 4 वाजेपर्यंत पोचायचे, गडबड नाही आहे. इम्फाल. ओके. चला मित्रांनो, इम्फाल. मासं बिसं लय चिकायला इथं. मार्केट मोठं दिसतंय. कोणतं गाव आहे सर? ये गांव का नाम क्या है? नाम क्या है इस गांव का? मरम. मरम गाव आहे. मरम बऱ्यापैकी आहे मार्केट इथं. आपल्यागत नाही आहे एका ह्याचे 4-4, 5-5 दुकानं, पण आहे प्रत्येकाचं एक दुकान आहे. चलो, इथं फक्त आसाम, नागालँड आणि मणिपूरच्याच गाड्या दिसतात. आपल्या इकडच्या गाड्या दिसतच नाही तिथं. सर, हमारे महाराष्ट्र से है क्या कोई? महाराष्ट्र से है कोई बंदा? नहीं है क्या? आगे है क्या? आगे मिल जाएंगे क्या? इधर आर्मी कैंटीन वगैरह नहीं रहेगा ना, जिधर खाना वगैरह खा सके ऐसा? ओके. वो अरुणाचल में मैं गया था तो उधर सब आर्मी कैंटीन ही थे रोड पे, इसलिए पूछा मैंने.
सर महाराष्ट्र से है क्या? महाराष्ट्र कुठले? हा आलोय फिरायला. मी मला आता 68 दिवस झाले. हा तुम्ही कुठले सर? कोल्हापूरचे. मला दिसले एवढे म्हणले एवढे आर्मीचे लोक दिसतात. आपली माणसं असतील कुठं ना कुठं तरी. हा लय येत. आता इकडं कुठं आहे? ओके ओके. बाकी काय नाही बघा निवांत चाललोय. आज मग नागालँडमध्ये होतो 4-5 दिवस. आता इम्फालला चाललोय. घूमने आए सर? हाँ घूमने अकेले हो? अकेले. हाँ बारामती. एवढे तुम्ही का बाकी पण आहेत कोण? ओके. चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. हे सर पण महाराष्ट्राचे आहेत का? ते पण महाराष्ट्राचे आहेत का? ओके. चलो सर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चलो सर. चला मित्रांनो तर इथं इतके आर्मीचे हे थांबले होते ना तर चला जाऊया आता. ओके सगळे आर्मी लोक थांबलेत भाऊ. आता इथली डोंगर नाही सगळी ठिसूळ मातीची डोंगर दिसतात. याला नुसती माती ती खाली. असा खडक नाहीये असा कणखरपणा नाहीये डोंगरामध्ये. ठिसूळ बकरं कापलं गाय कापली इथं बघा. दिसली का तुम्हाला? दिसली का तुम्हाला गाय कापली होती तिथं? अवघड आहे भाऊ लोकांचं इथं काय बी खात्यात. दिसलं का नाही काय माहिती. मला थांबून फोटो काढायची पण इच्छा नाही झाली. असं तिथं बोकडं अशी चालतात. मोकळी बोकडं कापा की कथा गायीन बिन कापतात का मित्रांनो. तर सगळा फुफुटा झालं. कुठे मी हे सगळं स्क्रीनवर पण आणि सगळे कपडे पण फुफुटा झाली. गाडी पण फुफुटा झाली. आता इथं जरा थोडा वेळ रेस्ट करायला थांबलोय आपण. सर ले लो आपको आएंगे आप? ओके थोड़ा हमारे को तैयार होने दे पूरी तरह. ओके हमारे ले लो तो फोटो में मीडिया में आ जाते हाँ क्योंकि मीडिया में सबको देखा जाता है. नाही ज्यादा. सर मित्रांनो हे सर भेटलेत आपल्याला. तर सरांची पहिली रिॲक्शन होती की भाऊ इतक्याला फिरायला आलाय काय घ्यायची कशी सोडतात काय क्या बोलोगे सर? बस बहुत बढ़िया है. अच्छा है. ओके. मेरे को इधर देख के कैसा लगा आपको? बहुत बढ़िया लगा भाई. बहुत अच्छा लगा है. वो जॉन से पूछ ले. नाही जॉन सर नाही आ रहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो इथं थोडं रेस्ट करतो आणि मग जाऊया. मित्रांनो तर आता मी मणिपूरमध्ये आणि मणिपूरमधनं आपण इम्फाल म्हणून मणिपूरची राजधानी तिथं निघालो होतो. तर इथं मला लय कंटाळा आला होता म्हणून मी नाही इथं गाडी लावून इथं थांबलो. तर इथं सर होते. त्यांना विचारलं म्हणलं थांबू का इथं? तर ते सर म्हणले बिंदास थांबा. आणि इथं थांबलो मी. बोलणं झालं. सरांनी नाही मला एक पाण्याची बॉटल दिली पहिली आणि प्या म्हणली. नंतर त्यांनी काय केलं महाराष्ट्रात नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या आर्मी जवानाला फोन लावला. तर त्यांचं माझं व्हिडिओ कॉल झालं ते तुम्हाला इथं दाखवतो. तर सरांनी मला तिथं त्यांनी कॅम्पमध्ये बोलवले आणि इथं पण हे सरांनी नाही मला बळच नको म्हणतो. इथं हे खायला दिले म्हणे इथं जेवण नाहीये. हे असं पॅकेट दिले आणि पाण्याची अजून एक बॉटल दिली. तर हे सगळ्यांचं धन्यवाद मित्रांनो. खूप भारी लोक आहेत आर्मीतले. तुम्ही फिरलं तर तुम्हाला असे अनुभव येतील. थँक्यू सर. थँक्यू. ओके. मित्रांनो तर आपण नाही सेनापती म्हणून गाव आहे. तिथं आर्मीचे होते आपले जवान. त्यांनी आपल्याला कॅम्पमध्ये राहण्यासाठी याच्यासाठी म्हणजे जेवणासाठी आणि आंघोळीसाठी या म्हणले होते. पण काय झालं आहे मेन म्हणजे रोड ब्लॉक आहे. तिथं रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. 2 किलोमीटर मी चालत जाणार चालत येणार. त्यापेक्षा चला म्हणलं त्यांना म्हणलं थँक्यू फोन बिन झाला. ओके चलो मित्रांनो. तर हे मणिपूरमधलं एक मोठं शहर लागलं आहे सैनापती म्हणून. तर सैनापतीमध्ये आपण आता तर सगळं दुकान आहे तिथं. मला पाण्याचं जार पाहतोय मी कॅन भरून घेतलं म्हणजे
मी एकदम मोकळा झालो. सगळ्यात मोठं शहर हेच लागलंय मला, सैनापती. कुठं दिसतंय का इथं? का फिल्टरचं पाणी वापरतच नाहीत लोक, काय कळा नाही मला. मित्रांनो, तर ह्यांनी दिलं आपल्याला पाणी, धन्यवाद, थँक्यू. क्या बोलोगे आप? एमएच बैकपैकर, एमएच बैकपैकर. मित्रांनो, तर इथं काय ख्रिश्चन लोक जास्त आहेत. तिथं बघू शकता चर्च वगैरे, आणि क्रिसमसचं प्रिपरेशन चालू आहे चर्चच्या बाहेर पाहू शकताय. 4 लेन हायवे लागला आहे, पण त्यातला एक लेन चालूच नाही आहे. बऱ्यापैकी मोठा हायवे, नॉर्मल हायवेपेक्षा धूळ तर उडायची कमी झाली सध्या. अशा प्रकारच्या नियोजन आहे. मला तर एम एच दिसतंय ते तर लई धूळ. रोडचं काम चालू आहे इथं, तर सगळं फुफुटाच. काय बाबा, माझं वाट लागली डोळ्याची, तर डोळ्यात तर सगळी धूळ धूळ धूळ. बघूया आता. इथं तर भाऊ खायचं लय. मी आता रोडनीच मी काय काय पाहिलं, काय काय कापलं होतं, तुम्हाला मी आता दाखवू शकत नाही आहे. असं मुलकं दिसलं मला कशाचं तरी. 2-3 प्रकारचे प्राण्यांचं मुलकं दिसलं भाऊ. अरे काय बी खात्यात हे माणसं. चला, इथं 4 लेन हायवे व्हायचा दिसतोय. कधी होतोय काय माहिती घेऊन जाणे. आपण कधी परत आलो तर 4 लेन हायवेने फिरू, अशा हिशोबाने चालायचं. तिकडं जरा सपाट भाग असल्यागत वाटतोय मला. डोंगराच्या मधलं रोड चाललाय, जास्त वळण नाही. मित्रांनो, तर एवढा खराब रोड आहे ना, बेकार खराब रोड आहे. चला, अशाच रोडमधून आपल्याला प्रवास करायचा आहे आजचा. मेन तर आपण इम्फॉल्सला पोहोचायचं आपलं. इम्फॉल्स, ओके. मित्रांनो, तर मी आता नाही इथं थांबलो होतो एका रोडच्या कडेला. इथं आर्मी ऑफिसर होते, तर इथंच आपल्याला एक भाऊ भेटले. त्यांना नाही घेत मी व्हिडिओमध्ये, पण त्यांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांना परमिशन नाही आहे. मित्रांनो, तर इथं क्रिसमससाठी नाही मार्केट लागलं आहे, पाहू शकताय. फुटबॉल ग्राउंडमध्येच मार्केट लागलं आहे क्रिसमससाठीचं, खरेदी करण्यासाठी. लोकांनी टेंट लावून दुकानं उघडल्यात, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर इथं डोंगर कट केलेत. डोंगर पण बघा सगळं मातीचंच निघालंय. रिटेनिंग वॉल बांधायची चाललंय. अरे काय रोड आहे का नाही भाऊ, इथं सगळा फुफुटा. काय आहे नुसतं धूळ. आईच्या गावात वाट लागली का? चेहऱ्याची वाट लागली, सगळीच वाट लागली, कपड्याची वाट लागली. चलो, आंघोळ करायचं जुगाड पाहिजे होतं कुठं ते. हर महादेव. मित्रांनो, पाहताय का धूळ पाहताय का? तर आज आपण मणिपूरमध्ये आलोय. मणिपूरमध्ये आल्यापासून बघा रोडला नुसता फुफुटा, काहीच दिसा नाही समोरचं. आता तर जा गाड्या कमी झाल्यात, नाही तर काही समोरचं पण दिसत नव्हतं इतकं. जसं आपण दुःख पडल्यावर कसं होतं तसं फुफुट्याने झालंय ना, अख्खं फुफुट्याने बोललोय मी. इच्छा गावात कुठं आलोय मी भाऊ? हे सगळं फुफुटाच आहे. गाडीची हालत बघा. गाडी इथं कॅरी बॅगची हालत बघा, बॅगची हालत बघा. लय घाण भाऊ. अख्खा नाका तोंडात फुफुटा गेला माझ्या. इतका बेकार रोड. चला मित्रांनो, अशा रोडमधनं तुमचा भाऊ प्रवास करतोय. चलो, तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याच्या प्रयत्नासाठी इतकी धडपड चालू आहे, तर फॉलो नक्की करा नवीन पाहत असाल तर. आता बघा गाड्या जायच्या कमी झाल्या ना, मग फुफुटा जागेवर बसतोय. पण जसं ट्रक यायला लागतात ना, धूळ सगळी उडती. चलो, मोकळं इथं निघून जाऊ, आपलं कमी फुफुटा इथं. मित्रांनो, इसको बोलते हैं रोड. इस रोड से लोग गाड़ी चला के चलते हैं.
आपने ऐसा रोड कभी देखा नहीं होगा. तर मित्रांनो मी आता मणिपूरमध्ये सगळं फुफुटा झालाय भाऊ. काय नाही खरं मला एवढं गार आहे इथं, गार पाण्याने आंघोळ पण करूशी वाटायची नाही, असं इतकं फुफुटा झालाय. चलो मित्रांनो, तर हे सगळं धुळीचंच बाग दिसते भाऊ. इथं नुसतं तिकडं बघा, तिकडं धूळ दिसते. फायनली आपण 22 किलोमीटर राहिले इम्पल्स. इथं जेवणच मुश्किल आहे भाऊ, काय खाऊ शकत नाही माणूस असं. संध्याकाळचा प्रवास पण अवघड आहे इथं. संध्याकाळी इथं बंद होतंय वाटतं. तुम्हाला सगळी माहिती घेऊन मी नंतर सांगाल. चला, दूर खाऊन नको चालू मी आता. हेलो सर, मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. मैं टेंट लगा के रुक सकता हूँ क्या इधर? टेंट लगा के रुक सकता हूँ क्या इधर पंप पे? रुकना पड़ेगा अंदर. ओके, मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. मित्रांनो, एवढं रेंज वाईट लागली आईच्या गावात. दाढी मिशा सगळीच पांढरी झाली. इतकं डेंजर, लय बेकार. पेट्रोल पंप आलो होतो थांबायसाठी, तर हे कुठं बाहेर बाहेर लावतात. तर आता एक गुरुद्वारा आहे, गुरुद्वारात पाहतो, नाही झालं तर इथंच येतो माघारी. चलो मित्रांनो, तर शहरात आल्यावर चांगलं रोड आहेत सगळे, एकदम टाकाटक, म्हणजे मोठे रोड आहेत. पण पाहूया, राहायची व्यवस्था पाहिली पाहिजे. गुरुद्वारात झाली म्हणजे आंघोळ बिंघोळ होईल. इतकं घाण फुफुट्याने बघलोय ना मी, काय सांगू शकत नाही तुम्हाला. दिसतंय का तुम्हाला? मित्रांनो, तर मणिपूरच्या मेन चौकात आलं आहे. हे तर पाहू शकताय, आय लव्ह मणिपूर म्हणून बोर्ड आहे. तर तिथनं आपल्याला गुरुद्वारा पाहिजे आहे. गुरुद्वाऱ्यात जर नाही झाली व्यवस्था तर आपल्याला पेट्रोल पंप पाहिजे. पेट्रोल पंप होईल आमच्या गावात असं वाटतंय. मित्रांनो, तर इथं गाडी लावली ह्याला पार्किंगला, आणि आपण आता चाललोय. जेवण करून येतो, काय ते खाऊन येतो. तर अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर मी आता इम्फाल्समध्ये आल्यानंतर मला एक व्हेज हॉटेल भेटलं. पण किती महाग आहे माहिती का? 350 रुपयाला ही थाळी अख्खी एवढी. त्याच्यात दोन म्हणजे एक सब्जी कॅन्सल करून मी 2 रोटे एक्स्ट्रा घेतले. अशा प्रकारचं आहे. तर पाहूया कसं लागतंय, काय होतंय. चला खाऊया. 350 रुपयाला ही थाळी. मित्रांनो, तर जेवण झालंय, एकदम चाटून पुसून आणलं. 350 रुपये द्यायचे म्हणल्यावर चाटून पुसून आणायला लागेल. आपण चांगली मटण थाळी खाल्ली असते आपल्या इथं. इथं खायलाच नाही, असलं भेटतच नाही कुठं. इथं नाही मला 15 ते 20 दिवसानंतर असं जेवण भेटले. ती पण मेन सिटीत, त्यामुळं जेवलो मी आता व्यवस्थित. आणि आता चला जाऊया. मित्रांनो, तर फायनली आपण नाही इम्पल्सला पोचलोय. जेवण वगैरे झालं, एकदम मजबूत जेवण केलं. 350 रुपयावाली थाळी खाल्ली मी तर. आणि काय म्हणतोय, हां, हे तर राहण्याची सोय कुठं गुरुद्वाऱ्यात झालं नाही, धर्मशाळेत झालं नाही. मग इथं एक पेट्रोल पंप होता असा. तर इथं ते पेट्रोल पंप विचारलं तर नाही म्हणले. त्या पोरांना विचारलं, भाऊ तुम्ही कुठं राहता, काय राहता? ते पेट्रोल पंपावर नाही परवानगी देणार ते म्हणले मालक. तर त्या पोरांनी मग मला महाराष्ट्राची गाडी पाहिली. मी व्हिडिओ वगैरे बनवतो, त्यांना सांगितलं. तर त्यांनी म्हणले आमच्याबरोबर राहा. तर त्यांच्याबरोबर राहणार आहे आज. बघूया कशी व्यवस्था होती राहायची. अशा प्रकारचा पेट्रोल पंप आहे. तर इथनं पाठीमागं आपल्याला राहायची व्यवस्था आहे. बघूया 7:30 वाजता पेट्रोल पंप बंद होणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे टाकतो. ओके, चलो. मित्रांनो, तर 7:30 वाजेपर्यंत वाट बघितल्यानंतर ना पेट्रोल पंप बंद झाला. आणि मग इथं टेंट लावतोय आपला. आणि आता चला, दिसतंय का नाही चेहरा माझा? कॅमेरा पण स्विच ऑफ झाला होता, चार्जिंग लावलाय. चला